सर्व मान्यवर दोन्ही कॅप्टन कृपया कॉम्बॉक्सपाशी यायचं आहे. प्रणय बाक्कर आणि समीर धुरे दोघांना पण विनंती करतो कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. आबा मांजरेकर सर तुम्हाला विनंती करतोय मांडव कक्षाचं स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय प्रमोद कावळे सर यांचं स्वागत करतील. मी विनंती करतोय गौरेश बाक्करला मान्यवरचं स्वागत करून घ्यायचंय. सन्मान सुखदा पालेकर मॅडमचं स्वागत करतील. मी विनंती करतोय गौरेशला. तसेच संकेत धुरीला विनंती संकेत धुरीला स्वागत करून घ्यायचंय. गौरव बाक्कर सन्मान्य दुर्गेश पालेकर यांचं स्वागत करून घ्यायचंय. सन्मान्य श्रीपाद कावळे सर यांचं पण स्वागत केलं जात आहे गुलाब पुष्प देऊन. फ्रान्सिस मोंतोर यांचं स्वागत करायचं आहे. गौरेश फ्रान्सिस मोंतोर यांचं स्वागत करून घेते. सचिन शेट्टी सरांचं स्वागत करून घ्यायचंय. त्यानंतर परब सर आमचे बिलकुल सुंदर असे स्कोरिंग काउंटिंग काम त्यांनी 2 दिवस पूर्ण पार पाडलं ते आमचे परब सर यांचं स्वागत करतील. गौरव बाक्करला पुन्हा एकदा विनंती करतोय. त्यानंतर सन्मान्य समीर पांढरे सर मराठीचा एक सुंदर आणि गोड आवाज आसगाव गावचे सुपुत्र सन्मान्य समीर पांढरे सर यांचं स्वागत केलं जाते गुलाब पुष्प देऊन. तसेच शेखर धुरी नेचर गावचे सदस्य शेखर धुरी यांना विनंती यांचं स्वागत करून घ्यायचंय. प्रणय बाक्कर कृष्ण क्रिकेटरचे कॅप्टन त्यांचं पण स्वागत करून घ्यायचंय. तसेच जय भवानी अनशूट टीमचे कॅप्टन समीर धुरी यांचं पण स्वागत करून घ्यायचंय. सन्मान्य जिल्हा कुडव यांचं स्वागत करून घ्यायचंय. गौरव बाक्कर विनंती करतोय जिल्हा कुडव यांचं स्वागत करून घ्यायचंय. सन्मान्य कांता कावळे यांचं स्वागत करून घ्यायचंय. सन्मान्य आबा मांजरेकर यांचं स्वागत करून घ्यायचंय. ज्याने हे टेच बनवलं ते सन्मान्य आबा मांजरेकर सर यांचं स्वागत केलं जाते. सन्मान्य सीताराम कुडव यांचं पण स्वागत केलं जाते. गौरव बाक्करला विनंती करतोय. सन्मान्य गौरेश बर्डे यांचं पण स्वागत केलं जाते. गौरेश बर्डे तुम्हाला विनंती करतोय कृपया मान्यवर कक्षात द्या. तसेच योगेश परब यांना पण विनंती करतोय. दोन्ही ऑफिशियल अंपायर बाबू टेमकर सर आणि मंदार किनळेकर सर तुम्हाला पण विनंती करतोय. बाबू टेमकर सर लवकर लवकर यायचंय. सर मग दिनेश बाक्कर यांचं स्वागत करून घ्यायचंय. सन्मान्य आबा टेमकर यांनी ऑफिशियल अंपायरचं काम पार पाडलं.
यांचं पण स्वागत करून घ्यायचं आहे. चला यूट्यूब मन टेनिस क्रिकेटची टीम कुणाल यांचं स्वागत करून घ्यायचं. आमच्या यूट्यूबची टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम संपूर्ण 3 दिवस सुंदर असं कार्य पार पाडलं ते यूट्यूब वर यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. सन्मान्य हरेश कुडव यांचं स्वागत करून घ्यायचं. हरेश पडवळ यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. सन्मान्य बाबू टेमकर यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. सन्मान्य मंदार किनवेकर सन्मान्य अजय धुरी यांना विनंती करतोय कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचे. अजय धुरी तसेच हे सुंदरच्या ट्रॉफ्या तुम्ही बघताय ते मुंबईहून सिलेक्शन केलं ते आमचे सर्वे शैलेश बागकर कृपया मान्यवर कक्ष द्यायचं आहे. तसेच बाबा बागकर रुपेश बागकर पण रेजिमेंटचे साथ द्यायला इकडे होते. तुम्हाला पण विनंती करतोय कृपया मान्यवर कक्ष द्यायचं आहे. तसेच अक्षय कासकर तुम्हाला पण विनंती करतोय मान्यवर कक्ष द्यायचं आहे. आणि विनंती करतो दोन्ही टीम तुम्ही पहिल्या कक्ष समोर उपस्थित राहायचे. दोन्ही टीमला विनंती करतोय तुमची दोन्ही टीम समोर येऊन बसायचे. हॅलो, खास आमच्या आग्रहासाठी कामानिमित्त पुण्यामध्ये पण आमच्या आग्रहासाठी इथपर्यंत त्यांना कामावर सुट्टी काढून मार्च एंडिंग होता पण कामावर सुट्टी काढून आमच्या आणि आपल्या मंडळासाठी इथपर्यंत समालोचनाचे पोटला आहे. त्याचा सर्व सिंहाचा वाटा आहे. तो आमचा सर्वचा लाडका समालोचक अक्षय धुरी येत्या या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय, स्वागत केला जातंय. स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 20,024 आणि आकर्षक चषक आणि हे पुरस्कृत केलं होतं. कामाक्षी कंस्ट्रक्शनचे मालक सन्माननीय श्री निलेशजी पोळजी यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,024 आणि आकर्षक चषक आणि पुरस्कृत केलं होतं. कामाक्षी कंस्ट्रक्शन सन्माननीय श्री निलेशजी पोळजी यांच्याकडून पुरस्कृत होतं. मालिकेसाठी चषक सन्माननीय लुईस डिसोजा आणि सुंदर असं आपण आज गरमीचे दिवस सावळ्यासाठी गरमी चालू आहे आणि त्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी फॅन आहे आणि त्यासाठी सन्माननीय सौ दीपिका गौरव बागकर यांच्याकडून हे पुरस्कृत होतं. ओव्हरसीज मालिकेसाठी चषक सन्माननीय लुईस डिसोजा यांच्याकडून व फॅन सन्माननीय सौ दीपिका गौरव बागकर यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सन्माननीय लुईस डिसोजा यांच्याकडून सुंदर असं चषक आणि हे शूज आपण पाहतोय. कलसी विवेकानंद राजाराम बर्डे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजाराम रूपा गौरेश बर्डे यांच्याकडून पुरस्कृत होतं. प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक चषक आपण पाहतोय. शानू रेस्टॉरंटचे मालक सन्माननीय
शानू फर्नांडिस यांच्याकडून स्पर्धेदरम्यान सर्वांना पिण्याच्या पाण्याची सोय केली. गरमीचे दिवस आहे, पाणी हे जीवन, आणि त्यासाठी त्यांनी ह्या सर्व स्पॉन्सरशिप केले हे पिण्याच्या पाण्याचे. स्टार फिशरीजचे मालक सन्माननीय सागर वस्त यांच्याकडून यूट्यूबसाठी या ठिकाणी आमचे सर्व जे सहकारी आहेत ते बाहेरच्या देशामध्ये या ठिकाणी कामानिमित्त आहेत आणि यूट्यूबसाठी त्यांना तिथून मॅच बघायची होती आपल्या गावातील खेळाडूंना, आयकॉन खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी, आणि त्यांनी US बॉईज आणि सन्माननीय सुमित धुरी, सन्माननीय विशाल पोखरे आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी हे यूट्यूब स्पॉन्सर केलं होतं. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आनंद स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व कार्य केलं, देणगी स्वरूपात ज्यांनी सहकार्य केलंय त्या देणगीदात्यांचं पुन्हा एकदा भरपूर खूप खूप स्वागत आम्ही मानतोय. आणि स्पर्धेच्या माध्यमातून सर्व हे जमीन मालक हे टेमवाडी गावचे आणि आम्हाला या ठिकाणी संधी दिली. टेमवाडी ग्रामस्थ आरवली क्रिकेट संघाने भरपूर सहकार्य केलं. या ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून उत्कृष्ट नैचाडी मित्रमंडळ आयोजित ईस्टर ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा रणसंग्राम, एक लोकल आयकॉन आणि एक सिंधुदुर्गातील आयकॉन खेळाडू हे चित्र हे मैदानावर आपण बघितलंय. सुंदर असं क्रिकेट आपण बघितला. दर्शन बांदेकरनं मन जिंकली, पण उभरत्या सिताऱ्यानं आज प्रत्येकाच्या काळजामध्ये जागा करून गेलाय तो सिद्धू कावळे. आणि थोड्याच वेळात आम्ही बक्षीस वितरण समारंभाकडे वळतोय. स्पर्धेच्या माध्यमातून एका आमच्या सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं नजर चुकीनं स्वागत करायचं राहिलंय. संकेत धुरियाचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं आहे. अनबान आणि शान नैचाड गावची आपण पाहतोय एक दिलखुश व्यक्तिमत्व संकेत धुरेसाठी टाळ्यांचा आवाज करूया, कारण सलग 2 वेळा तो बिनविरोध उपसरपंच पदाची निवड झाली. हे व्यक्तिमत्व आहे, ही शान आहे नैचाडी वासोलिका ग्रामपंचायतीसाठी. बक्षीस वितरण समारंभाकडे आम्ही वळतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालंय. ज्यांनी देणगी स्वरूपात, वस्तू स्वरूपात, लाईटची व्यवस्था, जे कार्य ज्यांनी आपल्या हाताने जेवढी मदत केली आहे त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. आणि स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण समारंभाकडे आम्ही वळतोय. हॅलो. स्पर्धेच्या माध्यमातून या कडक उन्हात सुंदर असे या ठिकाणी पंचगिरी करणं, सध्या आज कडाक्याचे दिवस आहेत उन्हाच्या, दोन्ही पंचांनी सुंदर कामगिरी केली आहे. त्यासाठी या दोन्ही पंचांचा या स्पर्धेची आठवण म्हणून हा मान सन्मान केला तो सर कृष्णा टेमकर आणि सर मंदार किंजळेकर. सन्माननीय गौरेश बाकर यांच्या शुभ हस्ते पंच कृष्णा टेमकर यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून पंच मंदार किंजळेकर यांचा सन्माननीय दिनेश बाकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. गुणलेखक सुंदर या ठिकाणी गुणलेखन परब काका सन्माननीय अजित परब यांच्या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. प्रणय बाकर यांच्या शुभ हस्ते अजित परब यांच्या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर गुणलेखन आपण बघितलंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस एक सुंदर आवाज ऐकला. त्यांचं समालोचन ऐकून आम्ही समालोचनात वाटचाल केली. आमचे गुरुवर्य सर समीर पांढरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला नेहमी तर मुंबईला असतात, पण थोडंसं या ठिकाणी काही अडचणीमुळे या ठिकाणी आहेत आमच्या गावामध्ये, आणि आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला सहकार्य केलं आहे. एक सुंदर मधुरवाणी मराठींचा शब्दकोश असे समालोचक सर गुरुवर्य समीरजी पांढरे यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान होतोय. सन्माननीय फ्रान्सिस फर्नांडिस यांच्या शुभ हस्ते, फ्रान्सिस डिसोजा यांच्या शुभ हस्ते
या स्पर्धेच्या माध्यमातून सर समीर पांढरे यांचा मान सन्मान केला जातोय. यानंतर मान सन्मान केला जातोय एका आवाजाचा, जो आवाज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर नव्हे तर गोवा राज्यावर ज्या आवाजानं मोहिनी घातली. या स्पर्धेमध्ये खेळाडू म्हणून ज्याने आपला खेळ साकारला, मात्र ज्यावेळी खेळाडू म्हणून खेळत नसेल त्यावेळी समालोचकाची भूमिका ज्यानं साकारली असा आमचा मित्र योगेश परब यालाही या ईस्टर ट्रॉफीच्या निमित्तानं गौरवलं जातंय. मी विनंती करतोय सन्माननीय शेखरजी धुरी यांना की आपल्या हस्ते आपण गौरवावं समालोचक योगेश परब यांना. योगेश परब यांच्याबाबत सांगायचं झाल्यास आपल्या व्यवसायातनं वेळात वेळ काढून गोवा राज्यामध्ये ते सुप्रसिद्ध असे समालोचक आणि गोवा राज्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याही मोठ्या स्पर्धांमध्ये समालोचक म्हणून आपली भूमिका ते बरखोबीने निभावत आहेत. त्यानंतर यूट्यूबच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण tenniscricket.in या वेबसाईटवरनं आपण पाहतोय. सर्वांच्या माहितीसाठी मी सांगतोय की ही स्पर्धा आरवली प्रीमियर लीग केवळ आरवली गावापुरती मर्यादित न राहता यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in या वेबसाईटवरनं संपूर्ण भारतभर नव्हे तर भारताला सोडून तब्बल 197 देशामध्ये थेट प्रेक्षेपण आरवलीच्या या स्पर्धेचं झालं. म्हणजे आरवली गावाचं नाव हे कुठपर्यंत पोहोचलं याचा आपण विचार करू शकता. आणि हा प्रचार करण्यासाठी, या स्पर्धेची शान वाढविण्यासाठी tenniscricket.in यूट्यूबचे सर्वा यांना मी विनंती करतोय, कुणाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय संकेतजी धुरी यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारण्याची विनंती करतोय tenniscricket.inच्या संपूर्ण टीमला. अतिशय सुंदर असा शामियाना आपण पाहतोय, ज्या शामियानामध्ये, ज्या मंडपामध्ये बसून आम्ही या कडक उन्हापासून स्वतःचं संरक्षण करतोय. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. तो मंडप उभारण्यासाठी सन्माननीय आबा मांजरेकर यांनी बहुमूल्य असं सहकार्य केलं. त्यांच्या कल्पनेतनं हा मंडप साकारला गेला. त्या सन्माननीय आबा मांजरेकर सर यांनाही मंडप डेकोरेशनसाठी ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून गौरवलं जातंय. सन्माननीय सचिनजी शेट्टी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं मंडप डेकोरेटर सन्माननीय श्री आबा मांजरेकर यांना. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी गुणगौरव केलाय, ज्यांनी खारीचा वाटा उचललाय, अशा पडद्यामागच्या कलाकारांना या ठिकाणी गौरवलं जातंय. आता वेळ आहे ती पडद्यावरचे कलाकार ज्यांनी खेळ साकारत या ठिकाणी प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली. सर्वप्रथम जी पारितोषिकं जाहीर झाली होती त्यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी प्रेक्षक वर्गांकडनं आकर्षक असा खेळ करणारा प्रणय बाक्कर याला पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. आणि मी विनंती करतोय प्रणय बाक्कर याला आपल्या घरच्या मैदानावर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर त्याने यावं व जे पारितोषिक पुरस्कृत केलं होतं त्या पारितोषिकाचा आपण स्वीकार करावा. कुणाल धुरी यांनी डीप फाईन लेगला एक सुरेख असा षटकार अडवत आपल्या संघासाठी बहुमूल्य 5 धावा वाचविल्या होत्या. सन्माननीय सार्थक यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. मी विनंती करतोय कुणाल धुरी यांना आपण यावं, आपलं पारितोषिक स्वीकारावं. कुणाल धुरी, त्यांचे बंधू तनु धुरी प्रेक्षक वर्गांमध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतोय तनु धुरी यांना आपण यायचंय व आपल्या बंधूने जी कामगिरी केली त्या कामगिरीबद्दल जे पारितोषिक दिलं गेलं त्या पारितोषिकाचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय शेखरजी धुरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक वितरित केलं जाईल. शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता असताना सिद्धू कावळे हा गोलंदाज या मैदानावर हुकुमाचा एक्का ठरला. प्रतिस्पर्धी संघाचं आव्हान त्यानं रोखलं. खास करून दर्शन बांदेकर सारख्या खेळाडू समोर असतानाही दर्शनला त्याने बाद केलं. अशक्य ते शक्य करत आपल्या संघाला विजयशील प्रदान करून दिली. त्या सिद्धू कावळे याला या ठिकाणी गौरवलं जातंय. सन्माननीय आबा मांजरेकर यांनी पुरस्कृत केलेलं 100 रुपयाचं पारितोषिक देऊन सिद्धू कावळे याला या ठिकाणी गौरवलं जातंय. मी विनंती करतोय या ठिकाणी शुभ डिसोजा यांना आपल्या शुभ हस्ते आपण सिद्धू याला त्याच्या कामगिरीसाठी गौरवावं.
या स्पर्धेमध्ये एकंदर 6 संघ सहभाग दर्शवला आणि त्या सर्व संघांना या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कर्ष कला क्रीडा मंडळ नैचियार यांनी ईस्टर ट्रॉफीच्या माध्यमातून पुरस्कृत केलं होतं. सर्वप्रथम दुर्वांक स्पोर्ट्स क्रिकेट संघानं या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धक संघ म्हणून सहभाग दर्शवला, त्याबद्दल त्यांना सन्मानित केलं जात आहे. संघ मालक निखिल कुर्ले व संघनायक सुशांत नाईक आपण यापैकी कोणी उपस्थित असाल तर आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. दुर्वांक स्पोर्ट्स या संघाला या ठिकाणी गौरवलं जात आहे. सन्माननीय सुखदा पालेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दुर्वांक स्पोर्ट्स या संघाला गौरवलं जात आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धक संघ म्हणून आपण सहभाग दर्शवला व स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य असं सहकार्य केलं. त्यानंतर गौरवलं जात आहे खाजनादेवी भूमिका स्पोर्ट्स संघाला. संघ मालक तेजस चेतन पालकर आणि संघनायक विशाल कावळे आपल्यापैकी कोणी उपस्थित असेल तर आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. या ठिकाणी संघनायक विशाल कावळे दिसतोय. कालच्या दिवसामध्ये ज्यानं आपल्या अष्टपैलू खेळाची जादू या मैदानावर सोडले, दुर्दैवानं पुढील फेरीमध्ये त्याचा संघ पात्र ठरू शकला नाही. मात्र अष्टपैलू कामगिरी करणारा विशाल कावळे हा खेळाडू आपल्या संघाचा बहुमान स्वीकारताना दिसतोय. मी सन्माननीय कावळे सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं खाजनादेवी भूमिका स्पोर्ट्स संघाच्या कर्णधाराला. यानंतर आणखी एक संघ म्हणजे गण्या स्पोर्ट्स संघ. या संघाने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बहुमूल्य असं सहकार्य केलं. आज उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जो संघ खेळताना आम्हाला दिसला असा सन्माननीय गण्या राणे यांच्या मालकीचा गण्या स्पोर्ट्स हा संघ सन्मान चिन्ह या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. संघनायक पंकज कांबळी किंवा संघ मालक सन्माननीय गण्या राणे आपण उपस्थित असाल तर आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आणखी एक संघ म्हणजे बीके स्पोर्ट्स यांनीही सहभाग दर्शवला. मी विनंती करतोय बीके स्पोर्ट्स संघाचे संघ मालक प्रशांत घागे किंवा संघनायक तुषार परब आपल्यापैकी कोणी उपस्थित असेल तर आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. बीके स्पोर्ट्स संघ संकेत धुरी यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवायचं आहे. यानंतर बीके स्पोर्ट्स संघालाही या स्पर्धेच्या सहभागासाठी या ठिकाणी गौरवलं जात आहे. बीके स्पोर्ट्स संघाचे संघ मालक प्रशांत घागे तुषार परब आपण उपस्थित असाल. या ठिकाणी दोन्ही उपस्थित आहेत, मात्र तुषार परब यांचे पिताश्री या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आपण यावं व आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारावा. सन्माननीय दुर्गेशी पालियेकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण बीके स्पोर्ट्स या संघाला गौरवावं. त्यानंतर गौरवलं जात आहे कृष्णाई क्रिकेटर्स संघाला. जरी या स्पर्धेमध्ये अंतिम अजिंक्य पदावर कृष्णाई क्रिकेटर्स क्रिकेट संघाने आपली छाप सोडली तरी या स्पर्धेच्या सहभागासाठी सन्मान चिन्ह देऊन आपणास गौरवलं जात आहे. डीके ब्रदर्स संघ मालक व संघनायक प्रणय बाकर आपण यायचं आहे व आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. सन्मान्य श्रीपादजी कावळे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गौरवलं जात आहे. तसेच जय भवानी अणसूर संघ आपणास विनंती आहे जरी या स्पर्धेमध्ये उपविजयी पदावर आपण समाधान मानावं लागलं तरी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धक संघ म्हणून आपण सहभाग दर्शवला. संघ मालक भाऊ मालवणकर, संघनायक विपुल पवार आपण यायचं आहे, आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय दिनेश बाकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवायचं आहे अणसूरच्या जय भवानी क्रिकेट संघाला. यानंतर गौरवलं जात आहे स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला. या संघानं स्पर्धक संघ म्हणून सहभाग दर्शवला. संघ मालक स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचे सन्माननीय प्रज्वल संदेश राणे आणि संघनायक पीटर फर्नांडिस आपण यायचे, आपल्या संघाचा बहुमान स्वीकारायचा आहे. सन्माननीय सचिन शेट्टी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवायचे आहे.
सत्य शेवटी MK स्पोर्ट्स क्रिकेट संघ संघ मालक एडवर्ड मोंतेरो आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या अधिपत्याखाली आपला संघ MK स्पोर्ट्स क्रिकेट संघ खेळला. उपांत्य फेरीपर्यंत या संघाने मजल मारली. मी विनंती करतोय सन्माननीय एडवर्ड मोंतेरो व सन्माननीय भूषण जाधव यांना आपण यायचंय, आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय शेखर धुरी आपल्या शुभ हस्ते आपण गौरवायचं आहे MK स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. या ठिकाणी ज्या ज्या संघाने या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहभाग दर्शवला त्यांचा गौरव होतोय. आता प्रत्यक्ष आपण पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करूया. सर्वप्रथम अंतिम सामन्यातील सामनावीर. अंतिम सामना मोठ्या धावसंख्येचा झाला. 103 धावा आपण पाहिला. पाठलाग करताना धावांचा पाठलागही आपण सुरेख पाहिला. मात्र सरते शेवटी ज्या गोलंदाजानं एका षटकात 10 धावांची आवश्यकता असताना टिच्चून गोलंदाजी केली, आपल्या प्रतिभेनं आपल्या घरच्या मैदानावर दर्शन बांदेकर सारख्या खेळाडूला जखडून ठेवलं, तो सिद्धार्थ कावळे अंतिम सामन्यातील सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय फ्रान्सिस यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्यातील सामनावीर सिद्धार्थ कावळे याला गौरवायचं आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज. अनेक फलंदाजांना ही स्पर्धा गाजवली, मात्र ज्या फलंदाजाचा बोलबाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पाहुण्या गोवा राज्यात, कर्नाटकामध्ये, रत्नागिरीमध्ये आणि मुंबईमध्ये गाजतोय, डावखुऱ्या हाताचा शैलीदार फलंदाज आमचा जवळचा मित्र बबल नाईक या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. छोट्या चणीचा एक आक्रमक असा खेळाडू. या 3 वर्षाच्या क्रिकेट मोसमाचा विचार केल्यास 3 वर्षामध्ये भल्या भल्या गोलंदाजाच्या उरात आपल्या नावाची धसकी घेण्यास ज्या फलंदाजांना प्रवृत्त केलं आपल्या कामगिरीच्या जोरावर, आपल्या चतुरसूत्र आक्रमक खेळीच्या जोरावर, तो बबल नाईक या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय दिनेश बाक्कर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण गौरवावं बबल नाईक यांना. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज. स्पर्धा अनेक गोलंदाजांनी गाजवली, मात्र आपल्या घरच्या मैदानावर ज्या संघाची मजल उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली, दुर्दैवाने अंतिम फेरीत पात्र ठरू शकला नाही, मात्र ज्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फलंदाजांना नाचवलं, तो बाबा बाकर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. आकर्षक असे शूज आणि आकर्षक असा चषक या पारितोषिकाचा मानकरी ठरेल तो बाबा बाकर. कैलासवासी विवेकानंद राजाराम बर्डे यांचे स्मरणार्थ श्री राजाराम उर्फ गौरेश बर्डे यांच्याकडनं आकर्षक असे शूज व आकर्षक असा चषक अशा स्वरूपाचं पारितोषिक चषक सन्माननीय श्री लुईस डिसोजा यांनी पुरस्कृत केलेला या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो बाबा बाकर. या ठिकाणी पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केले ते गौरेश बर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र गौरेश बर्डे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण बाबा बाकर याला पारितोषिकानं गौरवावं. त्यानंतर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अनेक खेळाडूंनी बहारदार कामगिरी केली, मात्र सरते शेवटी समीर कांबळी हा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय श्री लुईस डिसोजा यांनी पुरस्कृत केलेला आकर्षक असा चषक या स्वरूपाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू समीर कांबळी याला. सन्माननीय गौरेश बाक्कर यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करावं. समीर कांबळी या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांच्या अनुपस्थितीत या ठिकाणी हे पारितोषिक स्वीकारलं जात आहे. त्यानंतर आकर्षक असं पारितोषिक आयकॉन संपूर्ण सिरीजमध्ये या आयकॉन संपूर्ण सिरीजमध्ये ठरलेल्या खेळाडूला एक आकर्षक असा फॅन या ठिकाणी पुरस्कृत केला होता मालिकावीरासाठी दीपिका गौरव बाकर यांच्याकडनं व आकर्षक असा चषक सन्माननीय लुईस डिसोजा यांनी पुरस्कृत केला आहे. अनेक खेळाडूंनी जीवाची बाजी लावली, मात्र सरते शेवटी लोकल सिरीज या ठिकाणी प्राप्त होते अष्टपैलू असा खेळाडू विपुल पवार याला. विपुल पवार आपण आपल्या कामगिरीनं या ठिकाणी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. आक्रमक अशी फलंदाजी, त्याच्या जोडीला गोलंदाजी आणि बहारदार क्षेत्ररक्षण या त्रिवेणी संगमानं आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेऊन ठेवलं. दुर्दैवानं अंतिम फेरीत आपलं अजिंक्यपदाचं स्वप्न साकार झालं नाही, मात्र स्वप्नवत वाटचाल जी आपल्या संघानं केली त्या आपल्या वाटचालीमध्ये सिंहाचा वाटा ज्या खेळाडूनं उचलला तो विपुल पवार लोकल सिरीज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. त्यानंतर
आणखी एक पारितोषिक म्हणजे ओव्हरसीज मॅन ऑफ द सिरीज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगडे खेळाडू आणि केरवाड या गावातील खेळाडू यांच्या मिलाफात आयकॉन खेळाडू म्हणून त्यांची वर्णी या संपूर्ण स्पर्धेमध्ये लागली होती. आणि सरतेशेवटी सन्माननीय लुईस डिसोजा यांनी पुरस्कृत केलेला आकर्षक असा चषक व दीपिका गौरव बाकर यांनी आकर्षक फॅन जो पुरस्कृत केला, हा मालिकावीरासाठी किताब जातोय वन अँड ओनली दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकर ज्या खेळाडूनं आक्रमकतेचं प्रदर्शन घडविलं, ज्याचा बोलबाला सदैव चर्चेत असतो, ज्याचं नाव क्रिकेट रसिकांच्या सदैव ओठावर असतं, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तीनही विभागात ज्यानं अग्रेसर कामगिरी केली, एक मितभाषी व्यक्तिमत्व, जे काय करायचं असेल ते आपल्या कामगिरीनं असं अनेक वेळा ज्यानं दर्शवलं, तो दर्शन बांदेकर मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय संकेत धुरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते दर्शन बांदेकरचा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना पारितोषिक देऊन गौरवावं. यानंतर सांघिक पारितोषिकांकडे वळूया. ईस्टर ट्रॉफी 2024 द्वितीय पारितोषिक तब्बल 10,024 रुपये व आकर्षक असा चषक कामाक्षी कन्स्ट्रक्शनचे सन्माननीय निलेशजी पोळजी यांनी पुरस्कृत केलेला. आणि ईस्टर ट्रॉफी 2024च्या उपविजयी पदावर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. उपविजयी पदाचा या ठिकाणी मानकरी ठरतोय तो जय भवानी अणसूर संघ. मी विनंती करतोय जय भवानी अणसूर क्रिकेट संघाचे संघ मालक, संघ कर्णधार, संघ साथीदार, आपण यायचंय, आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारायचा आहे. व्यासपीठावरील मान्यवर सौ पालयेकर मॅडम, श्री कावळे सर आणि जे मान्यवर उपस्थित आहेत या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जय भवानी अणसूर क्रिकेट संघाला वितरित केलं जाईल. हे पैसे घे. यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी अंतिम अजिंक्यपदावर आपली मोहर उठवली, आपलं नाव करलं, तो संघ ठरतोय अंतिम अजिंक्यपदाचा दावेदार. अर्थातच कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघ प्रथम क्रमांकासाठी तब्बल 20,024 रुपये व आकर्षक असा चषक कामाक्षी कन्स्ट्रक्शन सन्माननीय निलेशजी पोळजी यांनी पुरस्कृत केलेलं या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघ. मी विनंती करतोय कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे संघ मालक, संघ कर्णधार आणि सर्व खेळाडू यांनी एकत्रित यावं व आपल्या संघाचा बहुमान आपण स्वीकारावा. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 20,024 रुपये व आकर्षक असा चषक सन्माननीय निलेशजी पोळजी यांच्या माध्यमातून कामाक्षी कन्स्ट्रक्शन यांनी पुरस्कृत केलेला या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अर्थातच या ठिकाणी कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघ. व्यासपीठावरील मान्यवर जे उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक स्वीकारताना दिसतोय कृष्णाई स्पोर्ट्स क्रिकेट संघ. गेले 2 दिवस व आजचा 3रा दिवस क्रिकेट रसिकांची बहुमूल्य साथ या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लाभले, कारण प्रेक्षक राजा हा केंद्रबिंदू असतो कोणत्याही कार्यक्रमाचा. त्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानतोय, पारितोषिक दात्यांचे आभार मानतोय, पारितोषिक वितरण समारंभासाठी तसेच उद्घाटन समारंभासाठी जे अतिथी म्हणून उपस्थित झाले त्या सर्वांचे आभार मानतोय. मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली त्या जमीन मालकांचे, ध्वनिक्षेपक यंत्रे ज्या ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय, ध्वनिक्षेपकाचं या ठिकाणी नियोजन करण्यासाठी लाईटची व्यवस्था, बसण्यासाठी बैठक व्यवस्था तसेच मंचाची व्यवस्था, यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपणाची व्यवस्था, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जे जे काही अंग असतील ते पडद्यामागचे कलाकार ज्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अविरत मेहनत केली त्या सर्वांचे परत एकदा आभार मानतोय. कैलासवासी संकेत किशोर पेडणेकर याच्या मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वर चरणी या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतोय. आणखी एका व्यक्तीचा चुकून नामोल्लेख करायचा राहिला होता, मात्र तो चुकून नव्हे तर आम्ही मुद्दा म्हणून शेवटी ठेवला, कारण स्पर्धा संपन्न झाली तरी स्पर्धेचा खरा हिरो हा निश्चितपणे मागे राहिला. मी शुभट अल्मेडा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय, आपलाही या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान होईल. ही स्पर्धा आपल्या समोर जी साकार झाली या स्पर्धेचे खरे हिरो शुभट यांना मी विनंती करतोय आपण यायचंय, आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे.
सन्माननीय संकेत धुरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभट यांना गौरवलं जात आहे. खरी मेहनत, खरे पडद्यामागचे कलाकार, परत एकदा सर्वांचे आभार मानतोय. चुकून कळत नकळत त्यांचे आभार मानायचे राहिल्यास खास करणं आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ व टेमवाडी ग्रामस्थ आपल्या सह